बातमी आहे सोलापुरातून। मतदानाच्या दिवशी सोलापूरमध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये कलगीतुरा रंगतोय। शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस हे निकालाधी एकमेकांच्या समोर उभे ठाकले एकमेकांच्या विरोधात आंदोलन करतायत। सोलापुरात नेमकं काय घडतंय याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। प्रणिती शिंदेचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। प्रणिती शिंदेचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। ही दृश्य आहेत सोलापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते प्रणिती शिंदेंविरोधात हे आंदोलन करतायत। प्रणिती शिंदे काँग्रेसच्या खासदार, पण आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे महाविकास आघाडीतल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। अहो, धोकाबाज निघाली ही माणसं। धोकेबाजाकडून आता काय अपेक्षा करायची? ते गद्दारीच करणार। ती भाजपची भेटीमा आहे, भाजपची हातमिळवणी केली आहे आणि या भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख याला निवडून आणण्यासाठी प्रणितीताई शिंदे यांनी अपक्षाला पाठिंबा दिलेला आहे। विधानसभेच्या जागा वाटपात महाविकास आघाडीकडून सोलापूर दक्षिणसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, पण सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला, त्यामुळे इथून काँग्रेसचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी सोलापूर काँग्रेसकडून करण्यात आली होती। काँग्रेसच्या दिलीप मानेंना उमेदवारीही जाहीर केली, पण मानेंना ऐन वेळी एबी फॉर्म दिला गेला नाही। तर दुसरीकडे ठाकरेंच्या उमेदवाराला तिकीट मिळालं आणि काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले। त्यामुळे प्रणिती शिंदेंनी अपक्ष उमेदवार काडादींनाच पाठिंबा दिला आणि हे उघडपणे मान्यही केलं। आघाडी धर्म आम्ही पाळला। आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं एबी फॉर्म देऊ नका। आम्ही एबी फॉर्म दिला नाही, आम्ही विड्रॉ केला। तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे, पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काडादी साहेबांच्या सोबत आहोत। शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली। एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे। सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंच्या भूमिकेनंतर सध्या सोलापूरमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा ते करतायत, त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही उत्तर दिलंय। आपल्या लायकीप्रमाणे आपण राहिलं पाहिजे आणि बोललं पाहिजे। मोठं कुणाविरुद्ध बोलावं, काय विरुद्ध बोलावं, ज्या माणसाने आयुष्यात कुणाला दुखवलं नाही, ज्या माणसाने शिंदेचं आयुष्यावर माणसं जपले, अशा माणसाच्या विरुद्ध तुम्ही काही बोलू लागलात। शिंदेसारखा साहेबा प्रामाणिक माणसाला, ताईच्या प्रामाणिक माणसाला सारख्या ताईला आपण अशा घाणेरड्या भाषणामध्ये किंवा असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। महाविकास आघाडीकडून मी इच्छुक होतो, त्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ 15-20 दिवस गेले आणि अतिशय प्रत्येक वेळेस शेवटच्या घटकेला मला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरावा लागला। वैयक्तिक अशा पद्धतीचं जोडे मारणं किंवा कोणाला तर शिव्या घालणं ही संस्कृती पटणारी नाही। महाविकास आघाडीतल्या या सगळ्या वादामुळे महायुतीच्या नेत्यांनीही टीका करण्याची ही आयती संधी सोडली नाही। माझं असं मत आहे की काँग्रेसची विश्वासार्हता थोडीशी हळूहळू कमी होत चाललेली आहे। काँग्रेस बोलते काय, करते काय आणि कृती करत असताना आज आपल्याच मतदारसंघात जर विचार केला, घोर अपमान केला, विश्वासघात केला खरं म्हणजे काँग्रेस, आणि त्याच्यामुळे काँग्रेसची विश्वासार्हता हे हळूहळू म्हणजे कार्यकर्त्याला सुद्धा वाटायला, तर वरिष्ठ नेत्याला आपले ही काँग्रेस फसवत असेल, सामान्य नागरिकाला काय न्याय देऊ शकतो? सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आणि आता तर आघाडीत बिघाडी होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। निकाला आधीच रंगलेल्या या वादाचे पुढच्या काळात काय परिणाम होतात हे पाहावं लागेल। आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।